कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी किशोर गोरे आणि आज आपण या लेक्चरमध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न समजावून घेणार आहोत, पूर्व, मुख्य आणि मुलाखतीचा. तर जे विद्यार्थ्यांना आता नव्याने यूपीएससी साठी प्रिपेअर करणार आहेत किंवा ज्यांना या यूपीएससीचा पॅटर्न माहिती नाहीये, तर त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप उपयोगीचं असणार आहे. कारण यूपीएससीचा पॅटर्न आपण पूर्णपणे समजावून घेतल्याशिवाय आपण अभ्यासाला सुरुवात करू शकत नाही. ओके, सो आपण या लेक्चरमध्ये हा पॅटर्न आज आपण पूर्णपणे समजावून घेणार आहोत. तर हे लेक्चर सुरू करण्या अगोदर माझा हा कोड आहे किशोर सर नावाचा रेफरल कोड आहे. तुम्हाला कुठलाही टेक्स्टबुकचा एखादा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा कुठलाही सुपर पास घ्यायचा असेल तर तो यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथे तुम्हाला या लेक्चरची जी PDF आहे ती PDF तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो म्हणजे तुम्हाला तिथं सगळा सिलेबस प्लस सगळे डिटेल्स मी तुम्हाला तिथं टाकतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक आहे, ती म्हणजे आपण नुकतीच आता जे नव्याने यूपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी प्रिपेअर करणार आहेत, त्यांच्यासाठी आपण एक यशोदय 3.0 ची एक बॅच लॉन्च केलेली आहे, जी एमपीएससी आणि यूपीएससी दोघांची आपण कंबाईन एकत्रित तयारी या बॅच मध्ये आपण करून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण एनसीईआरटी पण पूर्णपणे इन्क्लूड केलेला आहे. ओके, तर पूर्व, मुख्य आणि मुलाखत पर्यंतची सगळी तयारी याच्यामध्ये करून घेतली जाणार आहे. सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, सिलेबस अंडरस्टँडिंग, सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, रायटिंग प्रॅक्टिस मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत. तसं डाऊट क्लिअरिंग सेशन्स, 1-to-1 मेंटॉरशिप आणि हे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहेत. या बॅचचा तुम्हाला एकूण 18 महिने तुम्हाला याचा 18 महिन्यांचा तुम्हाला याचा ऍक्सेस मिळणार आहे. आणि या बॅचची एकदम फीस कमी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईफ टाइम सपोर्टसाठी ही बॅच हवी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच लाईफ टाइम तुम्हाला ही बॅच मिळू शकते, जी मॅक्सिमम 5 वर्ष तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळेल. ओके, आणि या बॅच अंतर्गत आपण 18 बुक्स आपल्या नोट्स ज्या आहेत काढलेल्या, त्या पूर्णपणे बुक्स तुम्हाला हे बॅच घेतल्यापासून, परचेस केल्यापासून एका आठवड्याच्या आत तुम्हाला घरपोच देतो. आणि याची फीस भरण्यासाठी तुम्हाला EMI चा सुद्धा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही हप्त्याने सुद्धा या बॅचची फीस भरू शकता. तर हा माझा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही या बॅच बद्दल एन्क्वायरी करायची असेल तर याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. माझी टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि तुम्हाला सगळे डिटेल्स देईल. ओके, तर नक्की तुम्ही जॉईन करा, कारण तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. तर आता मग सुरुवात करू. तर बघा, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे, आता त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत होते आणि नंतर सिलेक्शन होतं, बरोबर. परंतु यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये किती टाइप्स येतात, तर 3 टाइपच्या सर्व्हिसेस याच्यामध्ये येतात. ओके, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम जे आहे त्याच्यामध्ये 3 टाइप्सच्या सर्व्हिसेस येतात. एक म्हणजे अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस, ज्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या पोस्ट आहेत. एक म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, इंडियन पोलीस सर्व्हिस IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFOS. राईट. सो या 3 पोस्ट ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे अखिल भारतीय सेवामध्ये येतात. तर याच्यामध्ये दुसरी एक सर्व्हिस असते ग्रुप A सिव्हिल सर्व्हिसेस, गट अ सेवा. गट अ सेवामध्ये कुठले कुठले येतात, तर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष GST आणि कस्टम पण येते. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असेल, नंतर इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल, नंतर इंडियन पोस्टल सर्व्हिसेस असेल, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस असेल, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस असेल. अशा प्रकारच्या 16 ग्रुप A सर्व्हिसेस याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर ग्रुप B सिव्हिल सर्व्हिसेस पण येतात ह्याच्यामध्ये, जसं की पॉंडिचेरी, पुदुच्चेरी, आर्म फोर्सेसच्या ज्या एक्झाम असतात, तर त्या याच्यामध्ये पूर्णपणे सर्व्हिसेसमध्ये येतात. तर या 3 सर्व्हिसेससाठी एकच पूर्व परीक्षा होते. ओके, फक्त आता मुख्य परीक्षा याच्यामध्ये काहींसाठी, जसं की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी वेगळी मुख्य परीक्षा होते, राईट. परंतु पूर्व परीक्षा एकच होते. तर ते आता मी तुम्हाला पूर्व परीक्षेचा पॅटर्न काय आहे, मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय आहे आणि मुलाखत काय आहे ते तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. बघा, पूर्व परीक्षा जी आहे, आता यूपीएससी कसं पूर्व परीक्षा आधी होते, नंतर मुख्य परीक्षा होते. पूर्व परीक्षेला जर तुम्ही क्वालिफाय झाले तर मुख्य परीक्षा होते, आणि मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले तर तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होता. आणि नंतर मग जो काय रिझल्ट लागतो, तो रिझल्ट तुमच्या कॅटेगरी वाईज प्लस तुमचे जे मेरिट आहे, मेरिट वाईज तुमचा तो रिझल्ट तुमच्या समोर येतो आणि त्याच्यावर तुम्हाला पोस्ट मिळतात. तर जी बघा यूपीएससीची पूर्व परीक्षा आहे,
त्या पूर्व परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. किती? एकूण 2 पेपर असतात आणि ही पूर्व परीक्षा एकूण 400 मार्कांची होते. 400 मार्कांची म्हणजे 200 प्लस 200. 200 मार्काचा एक म्हणजे 200 मार्काचे 2 पेपर्स असतात. जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर जनरल स्टडीज पेपर 1 म्हणून ओळखला जातो, जो 2 तासांचा असतो आणि तो टोटल 200 मार्क्सचा असतो, ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कांचा असतो. तर आता जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये काय काय कुठले कुठले विषय येतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आधी समजावून घ्या. तर बघा, याच्यामध्ये 2 मार्काला एक क्वेश्चन आणि निगेटिव्ह मार्किंग पूर्व परीक्षेमध्ये आहे UPSC मध्ये. तर ते निगेटिव्ह मार्किंग किती आहे? तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये जर तुमचा एक क्वेश्चन चुकला तर तुमचे 0.66 मार्क तुमचे काय होतात? निगेटिव्ह किंवा त्याच्यातून मायनस होतात. प्रत्येक चुकलेल्या क्वेश्चन मधून 0.1/3 मार्क्स किंवा 0.66 मार्क्स तुमचे मायनस होतात, कारण 2 मार्कचा एक क्वेश्चन आहे. तर जो दुसरा पेपर आहे त्याला म्हणतो आपण जनरल स्टडीज पेपर 2 किंवा त्याला म्हणतो आपण CSAT पेपर, राईट. तो पण टोटल 200 मार्कांचा असतो आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स हे 80 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 मार्कांचा असतो आणि इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. परंतु जो पेपर 2 आहे तो पेपर 2 पण 2च तासाचा असतो, परंतु पेपर 2 हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. काय आहे? क्वालिफाईंग पेपर आहे. याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 33% ऑफ द टोटल, म्हणजे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी मस्ट, म्हणजे आता इथे लिहिलंच आहे की प्रिलिम्स पेपर 2 इज ओनली क्वालिफाइंग इन नेचर अँड अ कॅन्डिडेट मस्ट स्कोर अ मिनिमम ऑफ 33% ऑफ द टोटल 200 मार्क्स टू क्वालिफाय. म्हणजे तुम्हाला 100 क्वेश्चन पैकी म्हणजे 66% तुम्हाला तिथं काय क्वालिफाईंग नेचर, म्हणजे 33% तुम्हाला मार्क्स 200 पैकी तुम्हाला 33% मार्क घ्यावे लागतात. म्हणजे तुम्हाला साधारणतः 66 ते 67 मार्क्स तुम्हाला तिथं पाडायचे असतात 200 पैकी, म्हणजे जेणेकरून तुम्ही तो क्वालिफाय कराल पेपर. आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असते आणि ती निगेटिव्ह मार्किंग जर क्वेश्चन 2.5 मार्काला आहे तर निगेटिव्ह मार्किंग 1/3च आहे. परंतु मग तुमच्या प्रत्येक चुकलेल्या क्वेश्चनला 0.83 तुमचे मार्क काय होतात तिथं मायनस होतात, कारण तो 2.5 मार्काला एक क्वेश्चन आहे. तर ही पूर्व परीक्षा होते. पूर्व परीक्षा 400 मार्कांची असते, तर त्याच्यामध्ये 2 पेपर 200 मार्कांचे होतात. तर आता याच्यामध्ये जनरल स्टडीज पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये नेमका सिलेबस काय असतो? तर त्याच्यामध्ये सिलेबस सांगायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडी त्या कुठल्या असतात? तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चालू घडामोडी. दुसरं म्हणजे याच्यामध्ये दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. मग याच्यामध्ये तुमचं प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास पूर्णपणे विचारला जातो. ओके. नंतर इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी, याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड याच्यामध्ये विचारली जाते. नंतर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, याच्यामध्ये तुम्हाला भारतातले जे आपलं भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, ज्याच्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, तसंच पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यू सगळे विचारले जातात. प्लस चौथा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. नंतर याच्यामध्ये आणखी कुठला तर राहिला तो म्हणजे एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी. हा जो एन्व्हायरमेंट हा जो सब्जेक्ट आहे तो पण त्याच्यामध्ये येतो. नंतर जनरल सायन्स पण हा पूर्व परीक्षेमधला एक काय आहे मेन सब्जेक्ट आहे, ज्याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. जनरल सायन्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक मधले पण विचारले जातात आणि जनरल सायन्स मध्ये म्हणजे आपलं सगळं केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, बॉटनी असेल, हे सगळे जनरल सायन्स मधलं सगळं विज्ञान पूर्णपणे त्याच्यामध्ये विचारलं जातं. तर हे काही जे एकूण सब्जेक्ट येतात ते हे सब्जेक्ट आपल्या पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. तर जो CSAT सेकंड पेपर आहे त्या सेकंड पेपरमध्ये नेमकं काय विचारलं जातं? CSAT म्हणजे नेमकं काय? तर त्याच्यामध्ये विचारलं जातं कॉम्प्रेन्शन, रीडिंग कॉम्प्रेन्शन. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला उतारे दिलेले असतात आणि त्या उतार्यांवर काही क्वेश्चन्स दिलेले असतात. ते क्वेश्चन्स तुम्हाला तो उतारा वाचून सोडवायचे असतात. नंतर इंटरपर्सनल स्किल इंक्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, राईट, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, रीडिंग कॉम्प्रेन्शन आणि डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे तुम्ही एखादी तुम्हाला स्थिती म्हणजे एखादी सिच्युएशन दिली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसा निर्णय घेऊ शकता त्याचे पर्याय दिले जातात, राईट. आणि ते तुम्हाला एक पर्याय त्यातला निवडावा लागतो. तर प्रत्येक क्वेश्चन त्यातला
2.5 मार्काला असतो. म्हणजे एकूण सेकंड पेपरमध्ये 80 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 मार्काचा असतो आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतं. हा झाला पूर्व परीक्षेचा पॅटर्न. आता मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय आहे? आता मुख्य परीक्षेमध्ये UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर असतात. किती? एकूण 9 पेपर. ह्या 9 पेपर पैकी 2 पेपर जे असतात ते क्वालिफाईंग असतात. 2 पेपर काय असतात? क्वालिफाईंग असतात. आता त्या 2 क्वालिफाईंग पेपर कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये पेपर ए जो आहे तो कंपल्सरी इंडियन लँग्वेज वरती पेपर असतो. राईट. आता इंडियन लँग्वेज कुठल्या? तर त्या भारताच्या संविधानामध्ये जे 8वं शेड्यूल आहे त्या 8व्या शेड्यूलमध्ये ज्या काय लँग्वेजेस दिलेल्या आहेत, राईट, त्या लँग्वेज मधून एक लँग्वेज तुम्ही कोणतीही निवडू शकता. जर आपण महाराष्ट्रातल्या होतो तर आपण मराठी लँग्वेज निवडणार. तर त्या मराठी लँग्वेजचा पेपर असतो जो की एकूण 3 तासांचा हा पेपर असतो आणि तो टोटल 300 मार्कांचा पेपर असतो आणि तो क्वालिफाईंग असतो. क्वालिफाईंग म्हणजे काय? तर याचे मार्क्स तुमच्या मेरिटमध्ये कन्सिडर केले जात नाही. तो फक्त क्वालिफाईंग असतो आणि तुम्हाला 300 पैकी 25% मार्क्स याच्यामध्ये मिळवावे लागतात. आणि दुसरा एक क्वालिफाईंग पेपर आहे तो म्हणजे इंग्लिश लँग्वेज पेपर. तो सगळ्यांसाठी असतो. राईट. आणि तो पण 3 तासाचा असतो आणि तो पण 300 मार्क्सचा असतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 25% मार्क्स मिळवणं आवश्यक असतं. तर हे आपल्या फायनल मेरिटमध्ये त्याचे मार्क्स गणले जात नाहीत. तर आता उरलेले जे 7 पेपर्स आहेत ते 7 पेपर हे आपल्या फायनल मेरिटमध्ये गणले जातात. तर उरलेले 7 पेपर कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये जो पेपर 1 आहे तो पेपर 1 एसेचा असतो. एसेचा पेपर 1 असतो जो 3 तासांचा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 एसे लिहायचे असतात. 125 मार्काला एक एसे असतो. राईट. निबंध असतो तो तुम्हाला 2 निबंध लिहायचे असतात. तर तो 250 मार्काचा पेपर आहे. 3 तास वेळ असतो. नंतर पेपर 2 ज्याला आपण जनरल स्टडीज पेपर 1 म्हणतो. राईट. हा सुद्धा पेपर एकूण 3 तासांचा पेपर असतो आणि हा सुद्धा 250 मार्कांचा पेपर असतो. आता सगळे जे राहिलेले पेपर्स आहेत 7 पेपर ते सगळे 250 मार्कांचे पेपर आहेत आणि त्याच्यासाठी वेळ जो दिलेला आहे तो सुद्धा किती दिलेला आहे? 3 तासाचा वेळ आहे. राईट. प्रत्येक पेपर हा 3 तासाचा असतो. आता जनरल स्टडीज पेपर 1 हा कशाचा असतो? तर जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये तुम्हाला इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं? इंडियन आर्ट अँड कल्चर म्हणजे एन्शंट आणि मिडॉल मधलं जे आर्ट अँड कल्चर आहे ते विचारलं जातं. प्लस हिस्ट्री, मग हिस्ट्री कुठली? मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री. प्लस जॉग्राफीमध्ये इंडियन जॉग्राफी आणि वर्ल्ड जॉग्राफी याच्यामध्ये विचारले जाते. याचा डिटेल जो सिलेबस आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, तो नंतर तुम्ही वाचून घ्या. तर दुसरा आता पेपर क्रमांक 3 जो आहे त्याला ज्याला आपण जनरल स्टडीज पेपर 2 म्हणतो. राईट. तर तो पेपर कशाचा असतो? तर तो पेपर असतो गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन. आंतरराष्ट्रीय संबंध, सोशल जस्टिस, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्यावरती असतो. जो 250 मार्काचा पेपर असतो. आणि जनरली हे जे जनरल स्टडीजचे पेपर आहेत 1, 2, 3, 4 याच्यामध्ये जनरली 20 क्वेश्चन विचारले जातात. राईट. काही क्वेश्चन्स हे 10 मार्काचे, काही क्वेश्चन्स 15 मार्काचे असतात आणि याचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स आपल्या मेरिटमध्ये कन्सिडर केले जातात. नंतर पेपर 4 जो जनरल स्टडीज पेपर 3 येतो तो सुद्धा 3 तासाचा आणि 250 मार्काचा पेपर असतो. तर आता जनरल स्टडीज पेपर 3 काय आहे? तर याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, नंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नंतर बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, नंतर इंटरनल सिक्युरिटी प्लस डिझास्टर मॅनेजमेंट. राईट. तर याच्यावर आधारित हा तिसरा जीएस पेपर 3 असतो. म्हणजे प्रत्येक जीएस पेपरमध्ये एकच सब्जेक्ट येतो असं नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे काही ठराविक सब्जेक्ट त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. तर त्याचा डिटेल सिलेबस मी आपल्या ग्रुपवरती टाकतोच, नंतर तो काय करा तुम्ही तिथून घ्या. इव्हन माझा तुम्हाला नंबर पण देतो, या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला तिथं पूर्ण हा सिलेबस वगैरे पाठवतो. ओके. हा नंबर ठेवा. नंतर आता पुढचा पेपर घ्या. पुढचा पेपर जो पेपर 5 जो आहे तो जनरल स्टडीज पेपर काय असतो? 4 असतो. राईट. तो
तो सुद्धा एकूण 3 तासाचा पेपर असतो आणि 250 मार्कांचा पेपर असतो. आता जनरल स्टडीज जो 4 आहे तो जनरल स्टडीज पेपर 4 हा कशावरती असतो तर एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड हा जो पेपर असतो राईट. याचा सिलेबस नंतर तुम्ही डिटेलमध्ये नंतर मी ज्यावेळेस तुम्हाला ग्रुपवरती टाकेल, तुम्हाला तुमच्या पर्सनल नंबरवरती पाठवेल, त्यावेळेस तुम्ही तो बघून घ्या. तर हे झाले 4 जनरल स्टडीचे पेपर आणि एक एसेचा पेपर. आता राहिले 2 पेपर. आता राहिलेले 2 पेपर जे असतात ते ऑप्शनलचे पेपर असतात. लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याला जो कोणी UPSC देईल त्याला एक ऑप्शनल निवडावा लागतो. आता एकूण ऑप्शनल किती आहेत तर लक्षात ठेवा, आपल्या म्हणजे UPSC मध्ये एकूण 48 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. एकूण 48 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. याच्यापैकी 25 जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, जसं की इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, नंतर सोशिओलॉजी असेल किंवा अँथ्रोपॉलॉजी असेल, राईट. नंतर PSIR असेल, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, असे जे पेपर्स आहेत ते एकूण 25 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. तर जे 23 राहिलेले जे 23 पेपर्स आहेत ते 23 ऑप्शनल सब्जेक्ट हे लिटरेचरवर आधारित आहेत. म्हणजे तुम्ही मराठी लिटरेचर, संस्कृत लिटरेचर, पाली लिटरेचर, बंगाली लिटरेचर, तर ते पण तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ शकता. तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट कंपल्सरी घ्यावाच लागतो आणि त्या ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर होतात. 250 मार्कांचे किती होतात पेपर? 2 पेपर होतात. पेपर जो 6 नंबरचा पेपर आहे तो ऑप्शनलचा पेपर 1 असतो, जो 3 तासांचा असतो आणि तो सुद्धा 250 मार्कांचा. आणि ऑप्शनलचा जो पेपर 2 असतो तो पेपर 7वा म्हणून ओळखला जातो, तर तो सुद्धा 3 तासांचा वेळ असतो आणि 250 मार्कांचा असतो. म्हणजे ऑप्शनलला 500 मार्कांचं वेटेज आहे. सगळ्यात खूप मोठं वेटेज आहे इथं. त्याच्यामुळे ऑप्शनल तुम्ही जो निवडाल तो योग्य विचार करून निवडा आणि तो खूप चांगला तयार करून ठेवा, कारण 500 मार्कांचा ऑप्शनल आहे. त्याचे 2 पेपर होतात 250 मार्कांचे. तर तुम्ही ते ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट पण मी आपल्या ग्रुपवरती नंतर टाकतो. तर अशी टोटल जी आहे ती मेन्स म्हणजे जी मेरिटसाठी कन्सिडर केली जाते ती 1750 मार्क्सची असते. 1750 मार्क्स म्हणजे बघा, एसे 250 मार्काचा, 4 GS पेपर 1000 मार्काचे आणि ऑप्शनल पेपर 500 मार्काचा, असे 1750 मार्क. कारण वरचे जे 600 मार्क्स आहेत ते क्वालिफाईंग आहेत, ते याच्यामध्ये पकडले जात नाहीत. आणि प्लस जी मुलाखत होते, इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट जी होते ती 275 मार्क्सची होते. म्हणजे असे टोटल तुमचे फायनल मार्क्स किती आहेत? 2025 मार्क्स. म्हणजे हे मेन्सचे 1750 प्लस इंटरव्ह्यूचे 275 मार्क्स, असे 2025 मार्क्स पैकी तुम्ही जेवढा जास्त स्कोअर कराल तेवढी तुम्हाला चांगली पोस्ट मिळण्याचे चान्सेस असतात. येते लक्षात तुमच्या? तर हा पॅटर्न मी तुम्हाला समजावून सांगितला. ओके. तर आता आणखी तुम्हाला काय करतो, त्याच्यामध्ये थोडं बायफर्केशन किंवा त्याच्यामध्ये थोडं कंपॅरेटिव्हली सांगतो. जसं की आता प्रिलिम्स आणि मेन्सचा तुम्हाला मी पॅटर्न समजावून सांगितला. मीडियम ऑफ एक्झाम कसं असते तर इंग्लिश आणि हिंदी. हो, आणखी एक प्लस सांगायचं राहिलं. आता तुम्हाला ह्याच्यासाठी मीडियम कुठलं असतं म्हणजे जे पेपर्स येतात ते आता एसे पेपर असेल, एसे पासून जनरल स्टडीजचे जे 4 पेपर आहेत आणि ऑप्शनलचे जे 2 पेपर असतात, तर त्याचा जो क्वेश्चन पेपर येतो तो इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये असतो. परंतु तुम्ही पण त्याचं उत्तर जे तुम्हाला लिहायचं असतं ते उत्तर लिहिण्यासाठी ज्या आपल्या घटनेच्या 8व्या शेड्यूलमध्ये जेवढ्या लँग्वेज आहेत त्या लँग्वेजमधून तुम्ही कुठलीही एक लँग्वेज निवडून त्याच्यामध्ये उत्तर लिहू शकता. म्हणजे जरी क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये असला, समजा तुम्ही महाराष्ट्रातलेत तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पेपर लिहू शकता. फक्त तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरताना तुम्हाला तसा त्यांना ऑप्शन द्यावा लागतो, तुम्ही जी मेन्स आहे ती मराठीमधून लिहिणार आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्येच मिळतो, परंतु तुम्ही लिखाण मराठीमध्ये करू शकता किंवा इंग्लिशमध्ये पण करू शकता. इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश लँग्वेज तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये पण लिहू शकता किंवा इतर कुठलीही लँग्वेजमध्ये तुम्ही तो पेपर लिहू शकता. ओके. तर हे एक सांगायचं राहिलं होतं, ते एक सांगितलं. तर पूर्व परीक्षा हिंदी आणि इंग्लिश, पूर्व परीक्षेतले जे क्वेश्चन असतात UPSCचे ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात. राईट. तिथं तुम्हाला फक्त काही बोल आळे करायचे असतात, पर्याय दिले असतात, त्या पर्यायांपैकी एक म्हणजे MCQ टाईप असतो, तो डिस्क्रिप्टिव्ह नसतो. जो मेन्स आहे ती मेन्स पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह होते, ती तुम्हाला रिटर्न असते, तुम्हाला ती रायटिंग वरती आधारित असते. म्हणजे जेवढे काय ते जनरल स्टडीज पेपरमध्ये साधारणतः 20 क्वेश्चन विचारले जातात. काही क्वेश्चन 10 मार्काचे, काही क्वेश्चन 15 मार्काचे, काही क्वेश्चन 150 शब्दांमध्ये लिहायचे असतात, काही क्वेश्चन 200 शब्दांमध्ये लिहायचे असतात. परंतु पूर्व परीक्षा जी असते ती पूर्व परीक्षा MCQ बेस असते. राईट. सो त्याच्यामुळं तिथं म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये हा एक मेन डिफरन्स आहे. आता आणखी तुम्हाला काय सांगता येईल? हा बघा, इथं मेन्स एक्झाम जी आहे ती
हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्सेप्ट फॉर लँग्वेज सोडून तुम्ही हिंदी आणि इंग्लिश किंवा त्याचं हिंदी आणि इंग्लिश मिडियम असतं, परंतु लिहू शकता तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पण लिहू शकता. टाईप प्रिलिम्स काय MCQ टाईप असते ऑब्जेक्टिव्ह, तर मेन्स डिस्क्रिप्टिव्ह टाईप असते. नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रिलिम्समध्ये CSAT मध्ये 80 क्वेश्चन, 2.5 मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो, तर GS पेपरमध्ये 100 क्वेश्चन, 2 मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो. आणि मेन्समध्ये युजली 20 क्वेश्चन्स पर पेपर असतात. GS पेपर 1, 2, 3, 4 प्लस ऑप्शनल पेपर. आणि एसे मध्ये तुम्हाला साधारणतः त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात. पहिल्या सेक्शनमध्ये 4-5 एसे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये 4-5 टॉपिक दिलेले असतात. त्यातला एकच लिहायचा असतो तुम्हाला 125 मार्क्सला. ओके, टोटल मार्क्स काय आहे? टोटल मार्क्स ही 400 मार्काची आपली पूर्व परीक्षा होते. त्यातलं तुमचा मेरिट कुठं लागतं? तर पेपर 1 मध्ये मेरिट लागतं, कारण पेपर 2 CSAT जो आहे तो फक्त क्वालिफाईंग आहे. राईट. तर मेन्स जो आहे तो पहिले 2 लँग्वेजचे पेपर सोडले तर उरलेले जे 1750 मार्क्स आहेत तिथं तुमचे ते मेरिटसाठी कन्सिडर केले जातात. प्लस इंटरव्ह्यू जो आहे तो 275 मार्क असे 2025 मार्क्स मेन्सचे असतात. राईट. मोड ऑफ एक्झाम दोन्हीचं पण ऑफलाईन आहे. राईट. नंबर ऑफ पेपर्स पूर्व परीक्षेमध्ये 2 असतात, तर मुख्य परीक्षेमध्ये 9 असतात. 7+2 7 जे मेरिटमध्ये पकडले जातात आणि 2 जे क्वालिफाईंग असतात. राईट. एक्झाम ड्युरेशन जे प्रिलिम्स आहे त्याच्यासाठी प्रत्येक पेपरसाठी 2 तासाचा ड्युरेशन असतो, तर मेन्ससाठी प्रत्येक पेपरसाठी 3 तास ड्युरेशन असतं. राईट. निगेटिव्ह मार्किंग, यस, पूर्व परीक्षेसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, परंतु मुख्य परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग वगैरे असं काही नसतं. ओके, तो सो या गोष्टी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आणि हे सगळा सिलेबस आणि पॅटर्न समजावून घेतल्यानंतरच तुम्ही तयारीला लागा. हे कारण बरेच विद्यार्थी काय करतात, हे न समजावून घेता, सिलेबस न समजावून घेता किंवा पॅटर्न न समजावून घेता तयारी सुरू करतात. मग त्यांचे 1-2 वर्ष असेच निघून जातात, कारण एक्झाम क्वालिफायच होत नाही, कारण त्यांना माहितच नसतं की नेमका पॅटर्न कसा आहे. राईट. नेमकं पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आहे, नेमकं त्याच्यासाठी काय वाचायचं नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. राईट. याची बुक लिस्ट पण मी काय करेल नंतर घेऊन येईल की तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी नेमकं कोणते बुक रेफरन्सेस वाचायचे आहेत. तर हा माझा नंबर तुमच्याकडे असू द्या. एनी टाइम तुम्हाला आपली बॅच जॉईन करायची असेल किंवा काही गायडन्स हवा असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो तर जाता जाता तुमच्या मित्रमैत्रिणींना हे लेक्चर शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेक्चरला लाईक करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.